काला म्हणजे भक्तीचा रस आहे, भगवंताचं स्वरूपच रसरूप आहे. रसो वै सह असं उपनिषदांची उद्घोषणा आहे. आणि तो रस भगवंताचा, भक्तीचा रस भक्तांनी सेवन करणं म्हणजे काला आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊन कारण भुरी. काला दिला कुणी? काला खाओ दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला देणारा भगवंत आहे. आणि ज्यांना काला दिला आहे ते निस्सीम वृत्तीचे, निरपेक्ष वृत्तीचे, निष्काम वृत्तीचे परम भक्त गोपाळ आहे. गोपाळांना तो काला दिलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातच काला आहे, केवळ कृष्ण अवतारातच. भगवंताच्या अनेक अवतार आहेत पण दुसऱ्या अवतारामध्ये काला नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे. पण काला हा केवळ आणि केवळ श्रीकृष्ण अवतारातच आहे. दुसऱ्या कोणत्याही अवतारामध्ये काला हा प्रकार नाही. राम अवतारामध्ये काला नाही, वामन अवतारात नाही, परशुराम अवतारात नाही, नृसिंह अवतारात नाही, मत्स्य कच्छप वराह या अवतारात तर काला असण्याचा प्रश्नच नाही. पुढे होणारा कल्की अवतार आहे, त्याही अवतारात काही कालाचा प्रश्न नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात काला आहे. आणि काला कृष्णाने गोपाळांना दिला, कारण गोपाळ हे निष्काम वृत्तीचे, ज्ञानोत्तर भक्ती करणारे आणि मोक्ष पुरुषार्थ प्राप्त करून भक्ती करणारे असे परम भक्त, परम संत आहेत. त्यांच्या करता काल आहे. ते अधिकारी महात्म्य. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. अधिकारी त्यासे हरी देईल. ज्यांचा अधिकार संपन्न असे ते महात्मे आहेत, गोपाळ आहेत, ग्वाल बालक आहेत, दिसायला साधारण पोरं आहेत. गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, पण पूर्वजन्मामध्ये असणारे हे फार मोठे महान ऋषीमुनी महात्मे आहेत. महर्षी अत्रि, महर्षी वशिष्ठ, महर्षी भरद्वाज, महर्षी आसित, महर्षी देवल, महर्षी चवन, महर्षी भृगु, महर्षी अंगिरा, महर्षी मार्कंडेय, महर्षी चवन. हे ऋषीमुनी महात्मे ज्यांचं ज्ञान अगाध आहे, ज्यांची तपश्चर्या अपरंपार आहे, ज्यांची साधना अफाट आहे, अशा ऋषीमुनी महात्म्यांनी गोपाळांचं रूप धारण केलं आणि ते गोकुळात आले. आणि येण्याचं कारण असं की त्यांनी भगवंताला प्रार्थना केली होती, देवा आम्हाला तुमच्या निर्गुण स्वरूपाचा तत्व साक्षात्कार झाला, पण तुमच्या सगुण रूपाच्या लीलेचा आनंद आम्हाला उपभोगायचा आहे. तेव्हा भगवंताने आश्वासन दिलं की तुम्ही सगळेजण गोकुळामध्ये गवळ्यांची पोरं ग्वाल बालक होऊन या, गोपाळ होऊन या. मी तिथे श्रीकृष्ण अवतार घेऊन येईल आणि सगुण लीलेचा आनंद देण्याकरता तुम्हाला माझे गोप सवंगडे, बाल सवंगडे, माझे साथी गोपाळ म्हणून तुम्हाला स्वीकारेल आणि तिथे काल्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल. हे भगवंताने दिलेलं वचन होतं आणि त्याची परिपूर्ती अवतारात झाली. विठ्ठल विठ्ठल.
असं आहे की प्रत्येकाला आकर्षित करतात. कृष धातूचा अर्थच आहे कृष कर्षती आकर्षयती इति कृष्ण. कृष्ण शब्दामध्ये कृष धातू आहे. कृष धातू पासून कृषी हा शब्दही निर्माण होतो. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, कृषीर भूवाचक शब्दो नश्च निवृत्तीवाचकाः. त्याच्यातला शेवटी जो नकार आहे त्याचा अर्थ निवृत्तीवाचकता. आणि कृषी म्हणजे भूमी, भूमी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीला झालेल्या पापाचं ओझं नष्ट करण्यासाठी, नाश करण्यासाठी नश्च निवृत्तीवाचकः ज्याचा अवतार आहे त्याचं नाव आहे कृष्ण. एक अर्थ. विष्णू सहस्रनामामध्ये कृष्ण शब्द 2 वेळेस आलेला आहे. एक वेळेस आला अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः, त्याच्यात कृष्णो असं पद आलेलं आहे. त्या कृष्ण पदावर बोलत असताना आदि शंकराचार्यांनी जे विष्णू सहस्रनामावर भाष्य केलंय त्या विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये कृष्ण पदावर भाष्य करताना त्यांनी 2 अर्थ केलेत कृष्ण शब्दाचे. कृष्ण वर्णात्मकत्वात् कृष्ण तथाच सच्चिदानंदात्मकत्वात् कृष्ण. ते रंगाने काळे आहेत म्हणून कृष्ण आहेत. काळ्या रंगाला कृष्ण वर्ण म्हणतात संस्कृतात, आहे की नाही. कृष्णवर्णीय, गौरवर्णीय असं माणसांमध्ये काही आफ्रिकेत भेद होता म्हणे. भारतातही कदाचित असेल नसेल ठाऊक नाही, नसावा आपल्याकडं, पण आफ्रिकेत होता असं फार ऐकून आहे. काळे गोरे वगैरे. आपल्याकडं फार गोरेही नाहीत आणि फार काळेही नाहीत, जरा गव्हाळ आहेत. त्याच्यामुळे तेवढा काही भेद आपल्याकडे नाही. पण आफ्रिकेमध्ये फार होतं म्हणे ते कृष्णवर्णीय, गौरवर्णीय वगैरे असं ऐकून आहोत आपण इतिहासात. मला सांगायचं हे की कृष्ण हा जो शब्द आहे त्याच्यात कृष्ण म्हणजे काळा रंग या अर्थानेही कृष्ण. देवाचा रंग काळाच आहे. पांडुरंगाला पहा कोणत्या रंगाचा आहे, काळा आहे. आणि कलियुगामध्ये काळ्या पाषाणाच्या मूर्तीला विशेष महत्व आहे. मग ती निर्गुण मूर्ती असो किंवा सगुण मूर्ती असो. जसं निर्गुण स्वरूपामध्ये भगवान विष्णूची शालिग्राम रूपामध्ये आपण पूजा करतो. शालिग्राम म्हणजे काय, खरा शब्द आहे शालग्राम. बरं, शाल नावाचं एक गाव आहे गंडकी नदीच्या काठावर. त्या गावाच्या परिसरात गंडकी नदीच्या पात्रात जे पाषाण सापडतात त्याचं नाव शालग्राम. बाकी शालग्राम नाही. बरं, कोण्याही नदीतला एखादा चांगला मऊ झालेला दगड उचलला की शालग्राम नाही. नर्मदेच्या पात्रात मिळणारा शिवलिंग जो प्रकार आहे त्याला नर्मदेश्वर म्हणतात. ते महादेवाचं निर्गुण रूप जसं आहे तसं शालग्राम हे भगवान विष्णूचं निर्गुण रूप आहे. आता सगुण मूर्ती जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहित आहे. पांडुरंगाची सगुण मूर्ती म्हटले की सगळ्यांना पाठ आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. किंवा सोप्या शब्दात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या तुळशी हार गळा. सगळ्यांना पाठ आहे. भगवंताचं स्वरूप सगुण असो निर्गुण असो पण आहे काळ्या रूपामध्ये. भगवान महादेवाचं रूप गोऱ्या रूपामध्ये. कर्पूर गौरम करुणावतार. कर्पूर गौरम कापरासारखा पांढऱ्या रंगाचा जो आहे त्याचं नाव महादेव. बरं का, पण बऱ्याच जणाला शिवलिंग पाहून 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 असं वाटतं की महादेव पण काळेच आहेत का काय. महादेव हे अत्यंत गोरे आहेत, कापरासारखे गोरे आहेत. आणि भगवान विष्णूचा रंग घनश्याम आहे, काळा आहे. आणि म्हणून संतांनी स्पष्ट केले ठाईचाची काळा ना देव हो काळा.
आणि वेदाचा लावी लागे. आहे काळाच, रंग कृष्णाचा काळा म्हणून कृष्ण वर्णात्मकत्वाद कृष्ण. आणि दुसरा अर्थ केला आदि शंकराचार्याने सच्चिदानंदात्मकत्वाद कृष्ण. तो सच्चिदानंद आहे. भागवत महात्म्य जे पद्मपुराण अंतर्गत 6 अध्याय त्याच्यात पहिला श्लोक आहे बघा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवत महात्म्याचा पद्मपुराण अंतर्गत भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आहे. भागवताचे तसे अनेक महात्म्य आहेत. 2 महात्म्य प्रसिद्ध आहेत, एक स्कंद पुराण अंतर्गत आणि एक पद्मपुराण अंतर्गत. त्याच्यात पद्मपुराण अंतर्गत जे आहे त्याच्यातला हा पहिला श्लोक. सच्चिदानंद रूप आहे, सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. सत कशाला म्हणावं? जे तिन्ही कालामध्ये बाधित होत नाही ते सत आहे. बरं, त्रिकाल अबाधित्वम इति सतः. तिन्ही कालामध्ये अबाधित आहे. पूर्वीही होत, आताही आहे आणि पुढे सुद्धा राहणार. हे सकाळ वास्तू काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. कालातीत तत्व आहे, त्याला सत म्हटलेलं आहे. असत आणि सत मध्ये काय भेद आहे त्याचं गीतेमध्ये भगवंताने स्वरूप सांगितलं. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टुन्त्वास्तुनयोस् तत्वदर्शिभिः. सत जे आहे त्याचा अभाव केव्हाही विद्यमान नाही आणि जे असत आहे त्याचा भाव केव्हाही विद्यमान नाही. आता हे फार सूक्ष्मात जाईल पुढे पुढे, तेवढं काही खोलवर जात बसत नाही. चिद म्हणजे काय तर उपाधी रूपामध्ये जे विश्व प्रतीला येतंय ती सगळी उपाधी चिदाकाश रूप आहे, चिदाभास रूप आहे. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये तैसे चित शक्तीचे निपाडे समस्त ही विश्व घडे तेने चिगाप वाडे विश्वासी आधी. हे जसं अमृतानुभवात ज्ञानोबरांनी चिंतन केलं. आणि आनंद हे या दोन्हीच्या वेगळं स्वरूप आहे. किंवा नाथ महाराजांच्या भाषेत सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद पदी जया मूळ हरी वगैरे बरंच चिंतन आहे. तेवढं काही सांगत बसत नाही. सच्चिदानंद रूप आहे म्हणून कृष्ण आहे, काळ्या रंगाचा आहे म्हणून कृष्ण आहे. आणि आणखी कृष्ण शब्दाचे अनेक अर्थ करता येतात. जो आनंद देणारा आहे आणि आकर्षित करणारा आहे असे व्याकरणाच्या दृष्टीने 2 अर्थ आपण करू. काय आहे? कर्षती आकर्षयती आनंद प्रदायती इति कृष्ण. आकर्षितही करतो आणि आनंदही देतो, त्याचं नाव कृष्ण. पण कसं आहे संसारामध्ये आकर्षित करणाऱ्या गोष्टी अनेक आहेत पण आनंद देतील याचा काही भरोसा नाही. आकर्षित करतात. नवीन घड्याळ दिसली विक्रीला की वा वा छान आहे, नवीन शर्ट दिसला दुकानात की वा वा चांगलं आहे, घ्यायला पाहिजे. आकर्षित करतात. खायची एखादी वस्तू दुरून फार छान वाटते, वा 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 छान भजे. खायला घेतल्यावर कळलं मध्ये भज्याचे प्रकार कमी, मिरची जास्त होती. मग अनुभव आला की आनंद देणारा नाही. आकर्षित खूप गोष्टी करतात जीवनात माणसाला, है की नाही? पण आकर्षित करणाऱ्या गोष्टी आनंदच देतील याचा काही भरोसा धरू नका. कधी कधी आकर्षणाने माणसाचा घात झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण कृष्ण तसे नाही, देव तसा नाही. आकर्षित करतो आणि आनंद देतो.
आनंद देतो याच्याकरता, कारण तो स्वतःच सच्चिदानंद आहे. स एव आनंदमयो बभूवः असं उपनिषद सांगतं. त्याचं स्वरूप आहे म्हणून तो देऊ शकतो. संसारातल्या गोष्टीकडे स्वतःकडेच आनंद नाही, ते काय देणार आहेत? आता एका दगडाकडे आम्ही गेलो, म्हटलं बाबा मला आनंदी कर, आनंदी करेल काय? तो स्वतः आनंदी आहे का? ज्याच्याकडे जे आहे ते तो देऊ शकतो. भगवंतात परमानंद स्वरूप आहे म्हणून ते आनंद देऊ शकतात, आणि म्हणून त्या भगवंताच्या आनंद स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होते. कृष्ण शब्दाच्या अर्थाबद्दल आपण थोडा वेळ विचार केला. आता हा जो कृष्ण अवतार आहे तो कसा झाला, का झाला, सगळ्यांना कारण माहिती आहे. 3 कारणासाठी देव अवतार घेतात: धर्माची संस्थापना, भक्ताचं रक्षण, दुष्टांचा नाश. आणि हे सगळं करण्याकरता द्वापर युगाची अंतिम चरणाची पार्श्वभूमी आहे. युग 4 आहेत. किती युग आहेत? आता सध्या कोणता युग चालू आहे हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कुणालाही विचारा. हे युग कोणता आहे हे कळण्यासाठी फार अवघड नाही, जरा दृष्टी टाका, डोळे उघडले की युग दिसायला चालू होतं कोणतं युग आहे. फार लवकर ठळक दिसणारं युग आहे हे कलियुग. बरं, कृत शब्दाचा अर्थ होतो 4. कृत शब्दाचा अर्थ होतो 4. कृतम चतुर्थेन. त्रेता शब्दाचा अर्थ 3. द्वापर शब्दामध्ये द्वाहा म्हणजे 2 आणि कली शब्द हा 1 आहे. युग फक्त 4च आहे. नास्ति युग पर्याया, 5वा युग होत नाही. पुन्हा पुन्हा याचाच कालक्रमाने पुन्हा पुन्हा कालचक्राप्रमाणे सत्य त्रेता द्वापर कली, कृत त्रेता द्वापर कली, पुन्हा कृत असं चालतं चक्र. त्याच्यामध्ये द्वापर युगातला अंतिम चरण. आता फार त्याचाही काही विषय विस्तार करत नाही. कंस राजा झाला मथुरा नगरीचा. कंस शब्दाचा अर्थ आहे संकुचित विचार करणारा, आणि वगळण्यासारख्या गोष्टी ज्याच्यात लिहिलेल्या असतात भाषेमध्ये त्यालाच कंस म्हणतात. बरं, हा नियम सर्वांना लागू असेल, कंसात यांना वगळता, है की नाही? त्याचं नाव कंस आहे. संकुचित विचार ज्याच्यात दडलेले असतात, प्रगल्भ विचार ज्याचे नाहीत, ज्याच्या विचारामध्ये व्याप्ती नाही, व्यापकता नाही, त्याचं नाव कंस आहे की नाही? शाळेत जाऊन अभ्यासच केला पाहिजे, कंसात मनात आलं तर किती वाक्य फिरलं जिथलं तिथं. असा कंस स्वतःच्या बापाला, बापाचं नाव उग्रसेन, त्याला कारागृहात टाकलं. चुलता होता एक देवक नावाचा, सख्खा चुलता, उग्रसेनाचा भाऊ, त्यालाही कारागृहात टाकलं आणि स्वतः राजा झाला. पोरांना आजकाल दम निघत नाही कारभार हातात घ्यायला. बरं, त्यांना वाटतं कधी म्हातारे कारभार सोडतील, कधी मी कारभारी होईन, मी काय काय पुरुषार्थ करेन. करत काहीच नाही, करतात सगळ्या चुकाच, पण उगी वाटत असतं आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हाताऱ्या माणसांनी हे हळूहळू कारभार सोडलेलाच बरा असतो म्हणा. म्हणजे सल्ला म्हणून घेऊ नका, पण उगी आपलं सांगतो सहज. कारण काय असतं, म्हाताऱ्या माणसाला कारभार याच्यासाठी सोडू वाटत नाही. मी प्रपंचातल्या कारभाराबद्दल बोलतोय, आपल्या घरच्या. त्यांना वाटतं व्हायच्या तेवढ्या चुका झाल्या, आता इथून पुढे मी चुकणार नाही, मला यायचा तेवढा अनुभव आला, म्हणून त्यांना सोडू वाटत नाही. आणि पोरांना धीर धरवत नाही. त्यांना वाटतं आपण बापाच्या देखत म्हातारे होऊ, मग कधी कारभार करायचा, असं वाटत असतं. आता कंस हा एवढा विचित्र मनोवृत्तीचा आहे. बरं, कारभार घेण्याचा प्रश्न नव्हता. जेलमध्ये घालाव का, कारागृहात टाकाव का आपल्या बापाला, सुट्ट्याला, का तर विरोध केला म्हणून. आणि याला सगळे चुकीचे संस्कार सासरवाडीहून मिळाले होते. बरं का, सासरवाडीची माणसं सात्विक संस्कारी मिळायला माणसाचं पुण्य लागतं. तुम्ही म्हणाल हे असं कसं सांगता? माझ्या पदरचं नाही, अग्निपुराणात पहा. शतजन्म कृतेन वा पुण्येन पत्नीश्च पितृग्रहादपि सत्संस्कारेण लभेत, असा स्पष्ट श्लोक आहे. 100 जन्माचं पुण्य असल्यावर सासरवाडी चांगली मिळते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
वाईट प्रकारचे माणसं भेटले असले तर तेवढं काही वाईट वाटून घेऊ नका. आपण काय 100 जन्म पुण्य करून आलोय थोडेच. विठ्ठला विठ्ठला. चला असू द्या, हा विषय वाढवत नाही. मला सांगायचं हे की कंसाचा सासरा होता जरासंध, आणि हा जरासंध एका राक्षसीने सांधलेला होता. त्याच्या बापाला लेकरूबाळ होत नव्हतं, म्हणून तो एका साधूकडे गेला. महाराज, मला संतती होत नाही, कृपा करा. त्या साधूने एक फळ दिलं आणि सांगितलं, फळ घेऊन घरी जा, तुझ्या बायकोला दे. फळ घेतलं, घरी आला, पण बायका होत्या दोन राण्या होत्या. राजे लोकांना पूर्वी 2 राणी वगैरे असं असायचं. बरं, ते 2 राणी, आता एकीला फळ दिलं तर दुसरीला राग येईल, असा काही प्रकार होता. त्यांनी काय केलं की तो फळ चिरलं, अर्ध फळ त्या थोरल्या राणीला दिलं आणि अर्ध फळ धाकट्या राणीला दिलं. दोघींनी फळ खाल्लं, दोघी गर्भवती झाल्या आणि दोघींना जे लेकरू जन्माला आलं ते अर्धा अर्ध चाललं. एक तुकडा डावा भाग एकीला, उजवा भाग एकीला. आता हे लेकरू अशुभ आहे, याला ठेवू नका असं सांगितल्यामुळे त्या लेकराला उचलून एका टोपल्यात घातलं, नेऊन नदीच्या काठावर फेकून दिलं. तिथून जरा नावाची एक राक्षसीन आकाश मार्गाने चालली होती. तिने बघितलं 2 तुकड्याचं एक लेकरू जिवंत आहे. तिने ते लेकरू उचललं, तिच्या मायावी राक्षसी शक्तीनं त्याची दोन्ही शरीराची जोडणी केली, संधी केली. जोडण्याला संधी म्हणतात संस्कृतात. बरं, संधयोर म्हणून त्याचं नाव तिनं स्वतःच्या नावावरून ठेवलं. जरा नावाच्या राक्षसीने ते जोडलं म्हणून त्याचं नाव जरासंध. सगळे संस्कार राक्षसीनीचे. बरं का, तो होता क्षत्रिय कुलोत्पन्न. नीट ऐका, राक्षसाच्या कुळात जन्म नाही, पण संस्कार राक्षसाच्या कुळातले झाले, म्हणून जरासंधाला राक्षस म्हटलंय. नाही तर कृष्णाचा मामा कंस, कृष्ण यादव. नीट ऐका, यादव हे क्षत्रिय, कृष्णाचा मामा कंस, आणि कंसाची सासरवाडी राक्षसाची कशी असेल याचा विचार करा. जन्माने क्षत्रिय कुलोत्पन्नच आहे, पण गडबड ही झाली की संस्कार राक्षसी मिळाले. माणूस जन्मतो कुठे याला फारसं महत्व नाही, त्याला संस्कार कसे मिळतात याला जास्त महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. मग घडलं असं की सगळीकडे पाप वाढलं, कथा कीर्तन यज्ञ याग बंद पडले, ब्राह्मण लोक पळाले, सगळ्या अडचणी निर्माण झाल्या. पृथ्वीला पापाचं ओझं झालं. ओझं हा जो प्रकार आहे की नाही, तो 2 प्रकारचा, एक बाह्य ओझं आणि एक आंतरिक ओझं. पूर्वी कसं होतं, माणसांना सगळे ओझे असे बाहेरून वागवावं लागायचे. पाणी आणायचं म्हटलं तरी डोक्यावर आणावं लागायचं, कमरेवर आणावं लागायचं. आपल्याला सरपण वगैरे आणायचं असलं घरी जाळण्याकरता, अग्नी म्हणून, तर तेही डोक्यावर आणावं लागायचं. एवढंच नाही, धान्य असलं, पिठाचे डबे असले तरी सगळं डोक्यावर. ओझं वागवायचंच काम होतं की नाही माणसाचं. पण हळूहळू काय झालं की ओझं वागवायची पद्धत जरा कमी झाली. पाण्याला काही आता जावं लागत नाही, नळ वगैरे सगळं घरातच आलंय. नुसतं घरात नाही, चुलीच्या बाजूलाच आलंय, फक्त चुलीवर यायचं राहिलं, इतकी व्यवस्था झाली. दुसरा मुद्दा, तुम्हाला ते दळण वगैरे आणायची काही गरज आता राहिली नाही, कारण चक्क्या झाल्या, घरीच झाल्या, है की नाही. तेही काय सोय झालीच आहे. काय सरपणाची अडचण नाही, आता सगळा गॅसच आहे. बाहेर गॅस, स्वयंपाक गॅसवर, खाल्लं की पोटातही काय होणार आहे दुसरं. आता पद्धतच अशी निघाली की बाहेरचे ओझे शक्यतो कमी झाले. ज्वारी धान्य काय सोयाबीन आणायचं असलं तरी शेतात टेम्पो येतो, ट्रक येते, ट्रॅक्टर, काही. आता ओझं, माणसाला ओझं वागवायचं काही राहिलंय का? म्हणून माणसाचे ओझे संपलेत का? अजिबात नाही. बाह्य शारीरिक ओझे कमी झाले, पण मानसिक ओझे मात्र वाढले माणसाच्या जीवनामध्ये. इतकं मनावर ओझं आहे, इतकं मनावर ओझं आहे. प्रत्येक माणूस उदास आहे, नैराश्यात आहे, दुःखात आहे, चिंतेत आहे. कुणालाही भेटा, म्हणा काय चाललंय. वरवर माणसं म्हणतात बरं चाललंय महाराज, आनंद चाललाय. खरं सांगा, आनंद आहे का म्हणून विचारा त्यांना, चांगलं टोचून विचारा. ते म्हणतात आता म्हणायचं म्हणून म्हणतो, बाकी आपलं जाऊ द्या, झाकली मोठ कशाला उघडायची, आता आमचं आम्हाला माहिती काय ते. विठ्ठल विठ्ठल. तसं पृथ्वीला बाहेरून माणसांचं वजन होत नाही. आमच्या भारत देशाची लोकसंख्या 1929 ला आम्ही फक्त 34 कोटी लोक होतो. किती?
29 ची गोष्ट सांगतोय. कोणी 1929 ला जर असले असते तर त्यांना माहित असेल. आता 2000 किती चालू आहे? 23 चालू आहे. आता आपल्या देशाची संख्या माझ्या हिशोबाने जवळपास 135च्या पुढे आहे. 129 मध्ये 34 होतो आपण, फक्त आता 135 पेक्षा पुढे गेलोय आपण. म्हणजे माणसांचं जर ओझ होत असतं तर पृथ्वीला त्रास झाला असता. माणसांचं ओझ होत नाही ओझ. मग ओझ झालं कशाचं? माणसांच्या वागण्याचं ओझ झालं. घरामध्ये 4 माणसं असतील, 5 माणसं असतील, त्रास होत नाही. माणसांचा त्रास होत नसतो, त्यांच्या वागण्याचा त्रास होत असतो. तसं पृथ्वीला ओझ झालं. ब्रह्मदेवाकडे गेली, विनंती केली ब्रह्मदेवाला, कृपा करून मला काहीतरी मार्ग सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी निर्माता आहे. ब्रह्मदेव क्रिएटर आहे. पालन करण्याचं कार्य भगवान विष्णूचं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ. तेव्हा सर्व देवतांना सोबत घेऊन इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण, कुबेर, निरुती, आर्यमा, अग्नी, अश्विनी कुमार, महादेव, सगळ्या देवता भगवान विष्णूकडे गेल्या. त्यांना प्रार्थना केली आणि भगवान विष्णूला सांगितलं, देवा पृथ्वी दुःखी आहे, तुम्ही अवतार धारण करा. भगवंताने आश्वासन दिलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी नका करू, देवकीच्या गर्भेल नारायण. सगळ्यांचं रक्षण करण्याकरता देव अवतार घेणार आहे, तसं देवाने आश्वासन दिलं. आश्वासन शब्दाचा अर्थ काय नीट आहे का बरं का? अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे, आणि घोड्याच्या पाठीवर बसायचं जे आसन त्याचं नाव आश्वासन. आसन शब्दाचा अर्थ बसणे आहे की नाही? आसन शब्दाचा अर्थ घोड्याच्या पाठीवर बसणे म्हणजे आश्वासन देणे. म्हणजे घोडा जसा वेगात येतो तसं तुमचं काम आम्ही वेगात, त्या घोड्यासारखं वेगात काम पूर्ण करू, असं म्हणणं त्याचं नाव आश्वासन. आता त्या शब्दावर मी जरा कमी बोलतो. विठ्ठल विठ्ठल आज्ञा केली सगळ्या देव लोकांना, तुम्ही सर्वजण गवळ्याची रूप घेऊन तिथे गोकुळात जाऊन थांबा. असं म्हटल्यानंतर सगळे देवलोक वगैरे आले, गवळ्यांची रूप घेतले, गोकुळात येऊन थांबले. भगवंत निघाले. पण मोठ्या माणसाला निघायचं म्हटल्यानंतर एकट्याला निघता येत नाही बरं का. सामान्य माणसाला एकट्याला निघलं तरी अडचण नाही. कुठं आला काय, कुठून गेला काय, कोण विचारतं. पण मोठ्यांचं तसं नाही. त्यांचा तामझाम असतो, लवाजमा असतो. जेवढं मोठेपण अंगी येईल तेवढा लवाजमा मोठा. अवघडच आहे ते. जयांगी मोठेपण तया यातना. एक साधा माणूस एका गावून दुसऱ्या गावाला निघाला, अडचणच नाही. मोटरसायकलवर गेला काय, चलत गेला काय, ऑटोत गेला काय. पण खूप मोठा माणूस निघाला म्हटल्यावर सहजासहजी जाता येईल का? असं होत नाही. बरं आता ऐका, पुढचा प्रसंग तुम्हाला सांगायचा असा. शेष नारायणाला भगवान विष्णू म्हणाले, आपण अवतार घेऊन चला. शेषाने सांगितलं, रामावतारामध्ये लक्ष्मण झालं होतं. 14 वर्ष वनवास माझ्या वाट्याला नसतानाही तुमच्या सेवेकरता भोगला की नाही देवा. 14 वर्ष निराहारी, 14 वर्ष ब्रह्मचारी आणि 14 वर्ष अनिद्राव्रत. हे सगळ्यात शेवटचा अवघड आहे, अनिद्रा. तुम्हाला सांगू मी, संप्रदायातल्या सगळ्या महाराज मंडळी, भजनी मंडळाचा हाच त्रास आहे की नाही सांगा मला. जागरण, अरे बापरे, 7 दिवस सप्त्यात जर माणसं जागे राहिले की नाही, 8व्या दिवशी काला झाल्यावर म्हणतात, आता 2 दिवस मला उठवू नका. झोपेचं महत्व आहे. माणूस जर 15-20 दिवस नाही झोपला तर पागल होण्याची शक्यता आहे. विठ्ठल काय असतं, माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचं एक महत्व ठरलेलं आहे. आहाराला महत्व आहे, निद्रेला महत्व आहे, सगळ्या गोष्टीला महत्व आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. एवढं करून शेवटी शक्ती मला लागली लक्ष्मण असताना. आता कृष्ण अवतार तुमचे तुम्ही घ्या देवा. त्याच्यानंतर इतकं समजावल्यानंतरही भगवान विष्णू म्हणले, ऐका ना मी काय म्हणतो ते.
चतुर माणसं खरंच चतुर असतात, त्यांच्या पुढे कुणाची बुद्धी चालत नाही. नीट ऐका, काही माणसांचं चातुर्य एवढं भयंकर असतं, जिथं सगळ्यांचे प्रयत्न थांबतात तिथं त्यांची सुरू होतात. आणि हे भगवान विष्णू तर इतके चतुर आहेत. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुटा सकळा मणी, धन्य तोचे विठोबा. भगवंताने सांगितलं, ऐका ना, राम अवतारात तुम्ही माझे धाकले भाऊ लक्ष्मण झाले होते, कृष्ण अवतारात थोरले व्हा, तुम्ही म्हणाल तसं मी ऐकतो. आता तू वडीला होई सर्व, आता तू वडीला होई आता तो वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तुम्ही मोठे भाऊ व्हा. आणि मोठेपणा दिला की नाही, माणसं न ऐकणारे सुद्धा ऐकतात हो. फक्त तुम्हाला जर कुठं अडचण येत असेल तर मोठेपणा देऊन बघा. पण गडबड ही आहे, दुसऱ्याला मोठेपणा देण्यात आपल्याला लहान व्हावं लागतं, आणि ते लहान होणं कुणाला पटत नाही, म्हणून सगळ्या अडचणी आहेत. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज कसं काय म्हणतात काही कळत नाही, लहानपणा देगा मुंगी साखरेचा. पण ते महाराज म्हणतात, त्यांना ते पडतं आणि त्यांनाच ते योग्य आहे. आपण वरून वरून म्हणतो लहानपणा देगा देवा. लहान हुनी लहान